नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते आनंदीच असाल आणि आनंदीच राहायचं आहे आपल्याला. सुखदुःख हे नेहमी येतच असतं, तर ते आपल्याला पार पाडायचंच आहे. चला तर मग आज एक छोटंसं बोलते मी तुमच्याशी. तर पुरुषांनी घरात काम करावं की नाही करावं? तर माझी तर अशी एक इच्छा आहे की करावं. आणि जेणेकरून कसं आपण ज्या वेळेला घरात नसतो, आपण दवाखान्यात वगैरे किंवा कुठे लग्नाला वगैरे गेलो, जे काय असेल ते, तर त्यावेळेला आपल्या घरातल्या मुलाची किंवा नवऱ्याची जेवणाची अडचण होते किंवा काय बाहेरचं खाऊन खाऊन तरी किती दिवस माणूस खाणार, नाही का? तर मला तर असं वाटतंय की आपल्या मुलांनी किंवा जे काय असतील घरातले पुरुष मंडळी, तर त्यांनी निदान एक ऑमलेट बनवणं शिकावं. परत डाळ भाताचं कुकर हे तर नॉर्मल आहे, हे केलंच पाहिजे. तर मला तर असं वाटतं, कारण मी बरेच जणांचं बघितलं आहे असं की कुठली कोणाची आई आजारी आहे किंवा पत्नी बाहेर गावी गेलेली आहे किंवा काय, तर त्या लोकांचे म्हणजे असे हाल होतातच. मग ते मेस वगैरे लावतात किंवा काहीतरी करतात, ते बाहेरून आणून खातात, तर ते वेळेवर येत नाही ना बनवता, म्हणून हे असं होतं. तर मला तर एवढंच वाटतं, निदान छोटं मोठं जेवढं आपल्याला करता येईल तेवढं तर केलंच पाहिजे आपण. तर ठीक आहे. आणि हो, मेन गोष्ट तर ज्या वेळेला आपण कामावरून घरी येतो, तर त्यावेळेला आपले शूज आहेत ते रॅकमध्ये ठेवा. छोटी मोठी कामं आहेत ही, हे जर केलं तर आपल्या आईला बायकोला मदत पण होईल. आणि तुम्ही बॅग असते तुमची, जी ऑफिसवरून तुम्ही येता, तर ती अशीच कुठे पण ठेवता, तर ती जागच्या जागी ठेवा. सॉक्स तुमचे व्यवस्थित ठेवा. आणि ठीक आहे, अशा काय आहेत गोष्टी, टॉवेल वगैरे तुमचा, तुम्ही हातपाय वगैरे धुतले तर तो जागेवर ठेवा. आणि ठीक आहे, बाकी काय, तेवढंच मला सांगायचं होतं. तर चला तर मग, कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ? आशा करते आवडलाच असेल. तर चला तर मग, माझ्या ह्याला चॅनलला एक नारी सप्पे भारी, त्याला लाईक करा, शेअर करा, बेल आयकनच्या घंटीचं बटन दाबा, कमेंट करा. चला, नमस्कार.